अजून देखील बरेचशी लोक जे आहेत ते अशीच करत असतात. जायचं असतं लेफ्ट साईडला, बाहेर पडायचं असतं आणि पूर्णतः चालवत असतात राईटच्या लेनमध्ये. सिग्नल वरती देखील थांबताना असतात, थांबले सिग्नल सुटला की पूर्ण आपल्याला असे क्रॉस मारून जातात आणि आपल्याला जायचं असतं सरळ. जर तुम्हाला एखाद्या दिशेला जायचं आहे, समजा की राईटला जायचं, तर तुम्हाला आधीपासूनच 500 मीटर आधीपासूनच तुम्हाला त्या लेन मध्ये येऊन राहायचं, म्हणजे राईटच्या लेन मध्ये येऊन राहायचं आहे. तर तुम्हाला लेफ्टला जायचं तर 500 मीटर आधीपासूनच लेफ्ट लेन मध्ये येऊन राहायचं, त्यानंतर टर्न घ्यायचा आहे. नाही तर हे असे अपघात होऊ शकतात. जसे त्या बाईकवाल्यासोबत, बाईकवाल्याला काय वाटलं हा पूर्णतः जे आहे ते लेफ्टच्या लेन मध्ये, हा कशाला राईटला टर्न मारेल, आणि काय झालं, अपघात झाला. आणि या हायवेवरती देखील लेफ्टला बाहेर पडायचं होतं त्याला, आणि मधून येणाऱ्या गाडीवाल्याला काय वाटलं, हा जो आहे तो सरळच जाईल. अर्थात त्या साईडची लेन जी ती ओव्हरटेकिंगची आणि सरळ जाणारी लेन आहे. म्हणून असं करू नये. ड्रायव्हिंग आली म्हणजे काय, गाडी चालवलीत म्हणजे काय ड्रायव्हिंग आली असं होत नाही. ड्रायव्हिंग मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. तुम्ही कसं नियमांचं पालन करता, रोडची डिसिप्लिन कशी पाहता, हे देखील त्यामध्येच असतं. सगळं पाळून जर तुम्ही ड्रायव्हिंग करा तर तुम्हाला तुमचे अपघात कधीच होणार नाहीत. परंतु जर असे करत राहाल तर मोठमोठे अपघात जे आहेत ते व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून ज्या दिशेला जायचं त्या दिशेच्या लेन मध्ये आपल्याला 500 मीटर आधीपासूनच राहणं आणि इंडिकेटर देणं, सिग्नल देणं देखील खूप जास्त गरजेचं आहे.